या पोषण बागेमधून कुटुंबाला आपलं चांगलं शुद्ध असं पालेभाजी मिळावी हा त्याच्या मागचा हेतू आहे। त्याच्यामध्ये गो संवर्धन आहे, गाईच्या शेणापासून मूत्रापासून सुद्धा विविध प्रकारचे प्रॉडक्ट करण्याची सुद्धा त्या ठिकाणी काही शेतकरी मंडळी काम करतात। त्यांना कमर्शियल बेस मिळावा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्या गोपालक शेतकऱ्याला दूध आणि दूधजन्य पदार्थ त्याचप्रमाणे शेण आणि मूत्रापासून सुद्धा कसे पैसे करावे ही त्याच्या मागची भूमिका आहे। आज आपण भाजीपाला फळं खातो, ही खात असताना आणि जमिनीचा आरोग्य पत्रिका, आज जमिनीची आरोग्य पत्रिका सुधारण्याकरता म्हणून केंद्र सरकारने 5 वर्षापूर्वीच मृद संधारणाचा आणि मृद संरक्षणाचा उपक्रम आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केला आणि 6 वर्षापासून आपण काम करत असताना आपल्या केव्हीकेच्या प्रयोगशाळेमध्ये ज्या वेळेला माती तपासायला येते ती तपासताना असं आढळायला लागलं की अनावश्यक घटकांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये होऊन क्षेत्र नापिकीकडे जाण्याचे मोठमोठा धोका तयार झालेला आहे। आणि तो नापिकीकडे जात असताना ज्याच्यावरती शेतकऱ्याचा उदरनिर्वाह आहे ती जमीन आहे, ह्या जमिनीमध्ये नापीकपणा आला तर त्याला गुरांचं सुद्धा संवर्धन करणं अतिशय अवघड जाणार आहे आणि गुरांचं संरक्षण सुद्धा ज्यावेळेस संवर्धन करणं अवघड जाणार आहे तिथे इतर पिकं येण्याचा शक्यताच कमी राहिलेली आहे। आणि शक्यता जर आपण वेळीच जर शेतकऱ्यांकरता काही प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात जर आपण काही उभं करू शकलो नाही तर केव्हीकेनी काही चांगला संदेश दिला शेतकऱ्यांना असं होणार नाही। म्हणून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी नैसर्गिक शेतीकडं आपल्या भारतीय शेती वळावी आणि टप्प्याटप्प्याने आपण हळूहळू नैसर्गिक शेती करावी आणि त्याबरोबर नैसर्गिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती जी आहे ती करावी। तर सेंद्रिय शेतीमधला सुद्धा जो दुसरा भाग आहे की त्याच्यामध्ये अणुजीवाणूचं संवर्धन करावं आणि जीवाणूचं संवर्धन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला जमिनीमध्ये असलेले ते मूलभूत घटक जे आहे, जमिनीची जडणघडण होत असताना निसर्गदत्त जे काही घटक दिलेत ते घटकांचं उपलब्धता मुळाद्वारे पिकाला करण्याच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म जीवाणू तिथे कार्य करत असतात। जसं आपण एक मुंगी म्हणतो की मुंगी ओळीने ज्यावेळेस चालते एक साखरेचा दाणा तिला झेपल एवढा एका मुंगीकडनं दुसऱ्या मुंगीकडे जातो, दुसऱ्या मुंगीकडून तिसरीकडे जातो आणि हळूहळू तो धान्याचा साठा जमिनीच्या उदरात मुंगी घेऊन जाते आणि स्वतः करता अन्न तयार करते। त्याचप्रमाणे हे जीवाणू आहे, हे जीवाणू क्लस्टर मध्ये राहत असतात म्हणजे त्यांची वसाहत तयार होते। जसं आपण म्हणतो की मनुष्य प्राणी हा वसाहतीत राहतो, समूह ज्याला आपण वाडी म्हणतो, मळा म्हणतो किंवा एखादा पाडा म्हणतो, मावळात गेलो कोकणात गेलो का पाडे म्हणतो आपण। पाडे छोटे असतात, वाडे पण त्याच्यापेक्षा मोठे असतात, वस्त्या त्याच्यापेक्षा मोठे असतात आणि गावठाण त्याच्यापेक्षा मोठं असतं म्हणून ते गावठाण असतं।
हे क्लस्टर्स त्यांचे तयार करण्याकरता म्हणून आपल्याला सेंद्रिय खतं त्याला द्यावं लागतं. सेंद्रिय खतं म्हणजे पानपाचोळा आहे, मग ते निमार्क आहे, अमुक आहे, सगळं आहे. हे त्यांना पोषण देण्याकरता टॉनिक म्हणून त्याचा संवर्धना करता उपयोग होतो आणि हे वाढवण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी नाना फक्त एकच आत्ताच्या फक्त प्रदर्शनापुरतं नाही येते, तो प्रोजेक्ट आपण कंटिन्युअस चालू राहणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊन बघावं. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ड्रम थेऱ्या आपण विकसित केलेल्या आहे. नाडेप खत आहे, नंतर तुमचं अन्य प्रकारे खतं कुजवण्याची पद्धती आहे. त्याचप्रमाणे कशा प्रकारे आपण खत टाकल्यानंतर कसं लवकर कुजतं आणि कुजलेल्या खतापासून असंख्य जीवाणूंना अन्न मिळतं, या प्रकारचा तो एक प्रकल्प आहे. त्याकरता भारतीय कृषी अनुसंधान केंद्र संशोधन केंद्राने नारायणगाव केविकेचीच निवड केलेली आहे आणि हे मोठं सद्भाग्य आपल्याला आहे. आणि हा प्रोजेक्ट एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, शाश्वत शेती कडे निश्चितपणे घेऊन जाईल. आमच्या परिसरामध्ये असलेल्या फळबागा, विशेषतः ज्या कमर्शियल आपण आम्ही गोष्टी म्हणतो की व्यापारी शेती म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचबरोबर ऊसासारख्या पिकामध्ये, धान्याच्या पिकामध्ये, सर्व प्रकारच्या पिकामध्ये, भाजीपाल्यामध्ये ते निश्चितपणे चांगल्या प्रकारचं एक मॉडेल आपण या ठिकाणी करतोय. आपण जाता जाता ते मॉडेल बघू. त्या मॉडेलमध्ये भाजीपाला आहे, गहू आहे, सगळ्या प्रकारची पिकं आहे, कांदे आहे. म्हणजे शेतकरी शेतामध्ये कुठला पीक घेणार आहे त्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खताचे अवशेष हे येणार नाहीत, कुठल्या प्रकारचे रोग प्रतिबंधक किंवा कीड प्रतिबंधक मारलेल्या औषधाचे अवशेष आपल्याला दिसणार नाहीत. आणि त्याला खऱ्या अर्थाने सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती अशा तऱ्हेचं ते मॉडेल आहे. त्याची सुरुवात करताना त्याच्या बॅक्टेरियल काउंट घेतला आणि तो प्रोजेक्ट करत असताना महात्मा ज्योतिराव फुले पुणे रावरी कृषी विद्यापीठाचं त्याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट आपण घेतलेला आहे. म्हणजे जीवाणूची प्रयोगशाळा आज पुण्याला सगळ्यात मोठी प्रयोगशाळा पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजची आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्याच्या माती तपासणी करून पिरियडिकल सॅम्पलिंग करण्याकरता त्यांचा उपयोग केला. अशा तऱ्हेने या प्रदर्शनामध्ये सर्व शेतकऱ्यांना लागणाऱ्या गरजा, त्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न केलाय. प्रश्न हे प्रगती होत असते त्यावेळेला प्रश्न निर्माण होत असतात आणि प्रगती होत असते त्याच वेळेला प्रश्न सोडवलेले प्रश्न वेगळ्या रूपाने परत उपस्थित होत असतात. त्यामुळं ही नाळ सतत आपल्याला प्रक्रिया आहे आणि प्रक्रिया सतत चालू राहणारी आहे. फक्त याच्याकरता शेतकरी उभा राहायला पाहिजे, ज्याच्याकरता करायचं त्याला ताकद दिली पाहिजे आणि ती ताकद देण्याचं काम नाना तुमच्यासारख्याच माणसांच्या हातामध्ये आहे. आम्ही विज्ञान देऊ शकतो पण शक्ती देऊ शकत नाही आणि म्हणून आज तुम्हाला शक्ती देण्याकरता आम्ही या व्यासपीठावर बोलवलेलं आहे. आणि ही शक्ती निश्चितपणे तुम्ही केविकेला दिली म्हणजे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची हमी मी स्वतः तुम्हाला देतो आणि ही शक्ती मिळावी हीच या समारोपाची सांगतेची आमची मागणी आहे आणि तीच आपण पुरी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी सुरेश वाणी साहेब आहेत, अर्थात असे एक आहेत, अतुल कांकरे आहेत, आणखी कोणी मला वाटतं गेलेत का काय, वाजगे आहेत, आमचे विद्यार्थीच आहेत माझी. असे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत आणि त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो सगळ्यांना. कारण त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने कसं असतं की आपल्याला आपली इथली माहिती बाहेर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार मंडळी करत असतात. मग आता सगळ्या प्रकारचे ते एक प्रकारचं प्रिंट मीडिया आहे, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. या दोन्ही मीडियाचे पत्रकार या ठिकाणी सातत्याने वर्षभर आम्हाला सहकार्य करतात नाना आणि त्या सहकार्यामुळं काय होतं या ठिकाणी असणारे सर्व प्रकारचे संशोधन मिळाले रिझल्ट्स हे सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणजे दीज आर द एक्सटेन्शन वर्कर्स.
म्हणजे आपण म्हणतो ना प्रचारक म्हणजे प्रसिद्धी दे म्हणजे काय करतं त्याचं डिसिमिनेशन होतं, प्रसार होतो, तो प्रसार करतात. ज्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी सातत्याने सहकार्य करतात, परागीकरण करण्याचं काम ते खरं करतात. जी बदमाशी करते ते करत असतात. त्यामुळे किरण वासगेपासून सगळ्यांना मी धन्यवाद देतो, कांकऱ्यांना धन्यवाद देतो. रवींद्र पाटील सर सिनियर आहेत सगळ्यात, अल्ताफ शेख आहे, सुरेश वाणी आमचे मित्रच आहेत, अतुल कांकरे आमचे मित्र आहेत. या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला सुद्धा विशेष धन्यवाद देतो की आपण चंद्रकांत दादा पाटलांचा निरोप घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि चंद्रकांत दादांनी जे काही संदेश आपल्याला दिलेला आहे तो संदेश आपण सर्व समाजापर्यंत आपण न्यावा अशी चंद्रकांत दादांची इच्छा आहे. म्हणून आज कार्यक्रमाला तुम्ही मुद्दाम उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तानाजी शेठ असतील, अनंतराव चौगुले असतील, सुखदेव बनकर साहेब असतील, सुरेश सच्चेती असतील, नंतर थोरात साहेब आहेत, बरीचशी मंडळी, बापचे डायरेक्टर साहेब आहेत, या सगळ्यांना फिरून एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.